तो कृष्णा शेठचा अरिष्ट चिंतन करण्याचा आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती कृष्णा शेठ पारिंगे, मुंबईहून आलेले आमचे नेते, एस टी कामगारांचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय श्रीरंगजी बर्गे साहेब, दुसरे जी जहाजं जगभर चालतात ते नुशी युनियनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय मिलनजी कांदलगावकर, सभापती रमेशजी पाटील, आपले ज्येष्ठ नेते अशोकराव मुंडेजी, विनायकराव देशमुख, सगळ्या महिला नेत्या, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, अन्नपूर्णा, तुमच्या जीवावरच सगळं चालतंय अशा कारभारच्या त्या सर्व देवींची रूपं, चांगल्या पद्धतीने आलेले कार्यकर्ते, छोटेखानी कार्यक्रम आहे. आपण रुग्णवाहिका देण्याचा कार्यक्रम आहे. आपण एकच सांगतो, वाढदिवसानंतर आपण एक वर्ष आपला तर वाढायला सुरुवात होते. आपण आलो ये जन्माला तर कोण कृष्णा शेठ पारिंगे नव्हता, बर्गे नव्हते, महेंद्र गट नव्हते, ना तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष नव्हते, ना काँग्रेसचे नेते नव्हते आणि कोण सरपंच नव्हता. जन्माला घातले तेव्हा आपल्या काय रिक्वायरमेंट होत्या? अन्न, वस्त्र, निवारा, 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे. कपडे तर पूर्वीच्या लोकांना जिल्हा परिषदेमध्ये शिकले ते 70-80चा जन्म असेल त्यांना माहीत आहे, कपडे पण मिळणं फार मुश्किल होते. मिलो तो लाल ज्वारी खाऊन आपण दिवस काढले, अशी देशाची परिस्थिती होती. आणि म्हणून आज ज्या स्थितीमध्ये आहोत, आज जरी आम्ही कोट घातल्याने, शर्ट घातल्याने मोठ्या गाड्यात फिरलो तरी माणसं तीच आहेत. देवाने एकेकाचं नशीब वेगवेगळं बनवलं असेल, पण आपण जन्माला आलोच जाणार. कोण आमदार आहे, खासदार आहे, सरपंच आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, विभागाचा अध्यक्ष आहे, तालुक्याचा अध्यक्ष आहे, सगळी माणसंच आहेत. फक्त आपण इथं आलोत. आणि जेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल, तो शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, इतर कुठल्या पक्षाचा असेल, आपण कार्यकर्ता म्हणून जनतेसाठी, सेवेसाठी आपण आहोत. हे उद्दिष्ट सातत्यानं कृष्णा शेठ पारिंगे यांनी जपलेलं आहे आणि म्हणून सर्व पक्षाचे नेते येत आहेत. हा मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. चांगलं काम केलं. मागच्या वर्षी पाहिलं आपण 19 उद्घाटनं आम्ही केली. त्याच्यामध्ये CCTV असेल, लाडसाहेब पण होते, मला वाटतं वेगपाटी साहेब पण होते, बस थांबा असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या. महिलांच्या सेवेसाठी आपण धरूया, स्ट्रीट लाईट आणि CCTV फार महत्त्वाचं आहे. अनेक घटना होत असतात. तर CCTV मी माझ्या गावात पण, तुम्ही एक गाव येऊन पहा, 15-20 कोटी रुपये आपण खर्च करून आदर्श गाव निर्माण केलं. तुम्हाला महाराष्ट्रात गाव मिळणार नाही. ज्या गावात जा, डोहाळे जेवण AC हॉलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट, वाढदिवस फ्री ऑफ कॉस्ट, जिम AC 4000 स्क्वेअर फीटची फ्री ऑफ कॉस्ट, 1000 लोकांचं लग्न होत आहे, लग्न लावा आणि तुम्ही परत जा, काय तुम्हाला खर्च नाही. रस्त्यावर कुठं पाणी, सांडपाणी दिसणार नाही, आधी कागदाचा कपटा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. स्वच्छ सुंदर गाव, हायमास्ट आहे, CCTV आहेत, एव्हरीथिंग आहे. स्वच्छ कॉर्पोरेशनमध्ये जेवढं साफ केलं जाईल तेवढा रस्ता माझा सकाळी 5 वाजता साफ असतो. गाव म्हणून एक आपण बनवलं, 15 वर्षाची मेहनत आहे. पण एक गाव नाही, अनेक गावांना मी मैदान दिलं, अनेक गावांसाठी काम करतोय. नानांनी सांगितलं की आपण कम्प्युटर दिले, 110 कम्प्युटर्स आपण जिल्हा परिषदांना का कम्प्युटर द्यायचे? तर तुमची सगळ्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात. गोरगरिबांची मुलं जी जिल्हा परिषद त्यांना कम्प्युटर माहीतच नाही. आणि आपण सांगतो भारत जर बलाढ्य महासत्ता बनवायची आहे तर अडाणी अंबानी पुढे जाऊन चाललं, आपण पण सगळे बरोबर गेलो पाहिजेत. म्हणून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण संगणकीय द्यायचं या उद्देशानं आपण हा उपक्रम सुरू केला. त्याच वेळेला 2008ला मला वाटतं पहिले ॲम्ब्युलन्स आपण नाना म्हात्रे तुमच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष असताना या विभागाला दिला आणि ती खालापूरमध्ये कर्जतपर्यंत अतिशय चांगली चालली. आणि म्हणून ॲम्ब्युलन्सचा सिलसिला आपला वाढत गेला. पूर्वी एक द्यायचा होता, 2-2 ॲम्ब्युलन्स आपण दरवर्षी द्यायचा संकल्प केलेला आहे. आणि म्हणून उद्देश त्याच्यानंतर मला 500-600 कम्प्युटर द्यायला लागले. म्हणजे प्रत्येक शाळा, जिल्हा परिषद झाल्यानंतर इंग्लिश मिडियमवाले आले, पोलीस स्टेशनवाले आले, हॉस्पिटलवाले आले. गरिबांचं आहे, चालत नाही. 500-600 आपण कम्प्युटर्स दिले. आपण नेकी करायच्या आणि विसरून जायचा. महेंद्रात काय करतो, बाबा ॲम्ब्युलन्स दिला संपले, आज ॲम्ब्युलन्स दिली विसरलो. मला तर दुसरे माझ्याकडे बाबा मागणी कुणाची आहे. जसं ही निवडणूक लढली, कृष्णा काय गड आला पण शिळ गेला, तसा कृष्णा इकडे गेला, प्रतीक तिकडे आला. न येणाऱ्या पण तिथं नाना निखिल यांनी ताकद लावली, प्रतीकच्या रूपानं तिथं आव्हान निर्माण केलं, कार्यकर्त्यांनी काम केलं. ते आल्यानंतर पहिल्यांदा बोले आम्हाला रुग्णवाहिका पाहिजे, सेपरेट देऊन टाकली, सांगितलं. आता मागच्या आठवड्यात आपण दिगोडा ग्रामपंचायतला दिली, तिथं पण चांगल्या मताने सरपंच आला. आपल्या रिक्वायरमेंट काय, घंटा गाड्या पाहिजे, हा दिल्या पाहिजेत. ह्या सर्व रिक्वायरमेंट पूर्ण करायच्या, समाजाची सेवा करायची, हे माझं काम. 14ला आपण इथं निवडणूक लढलो. आमची तयारी 8 पासून, तुम्हाला पहिली रुग्ण 8 साली दिली. सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांना, हायस्कूलला कम्प्युटर्स दिले का रमेश? त्याला माहिती आहे, तो मित्र आहे, सगळ्या चालवले, भाषणं द्यायला आलो, MIDCच्या विरोधात सगळ्या वेळेला होतो. मतं नाही मिळाली इकडं, पण मी काम नाही थांबवलं.
कारण मी आमदार खासदार होण्यासाठी नाही जन्माला आलो. माझं काम आहे का समाजाला काय पाहिजे ते दिलं पाहिजे. आणि मी सांगितलं ठीक आहे चला, त्यावेळेला पडलो, 12-14 कोटी रुपये गेले, 3.5 कोटीचा कर्ज झाला, 14 ते 17 मला उभं राहता अडचण आली. फार माणसाला कर्ज असलं तर बायकोचे दागिने विका, घर फ्लॅट विका, जमीन विका, याच्यातून पण इमानदारी होती का सगळे पैसे फेडून मी उभा राहील. पुन्हा देवाने 56 फाडके पैसे दिले, जुना बंगला तोडायला लागला, मोठा बंगला बांधायला लागला, 15,000 स्क्वेअर. देण्याची हिंमत पाहिजे. दिले पैसे. पडलो म्हणून हरलो का? नाही, मनानं नाही हरलो. पण देवाने पण सांगलं का हा माणसामध्ये दानत आहे का, हा थांबत नाही, देतो लोकांना पैसे. 500 रुपये दिले तर 1000 पर्यंत देतात, लाख रुपये दिले तर 2 लाख पर्यंत देतात. आता हे 9 लाखाचे ॲम्ब्युलन्स देतात, 18 लाख पर्यंत देतील. अजून 2 ॲम्ब्युलन्स देणार मी पुढच्या याच वर्षात देणार. थांबायचं काय काम आहे? घेऊन काय आलो नाही, जायचं मला रिकामच आहे. उद्या माझ्याकडे रेंज रोवर आहे म्हणून रेंज रोवर माझ्याबरोबर स्मशानभूमी येणार नाही. तुम्हाला तर वेळ मिळाल तर तुम्ही याल. गेला ऍक्सिडेंट कुठं टाइम आहे यार, कुणाचं लग्न आहे काय? माणसाने जिवंत आहे तोपर्यंत काहीतरी केलं. आणि 2018 मी कैलास मानसरोवर केलं. 17 कर्जमुक्त झालो. देवानी मार्गाचा कैलास मानसरोवरला जाता येत नाही, फार मुश्किल आहे. निघालो बोलतो ते 10-15 जण माझ्या पाया पडले, बाप परत येशील का माहिती, ऑक्सिजनच नाही, फार अवघड स्थिती आहे. म्हणजे गेलो का अक्लमेडिसन लगेच नाही झालं तर उलट्या सुरू होतात, डोकं दुखायला लागतंय, झाड नाही पान नाही. तर म्हणून तिथं शंकर भगवानाचं स्थान आहे. मी कैलासला गेलो, कैलास मानसरोवरमध्ये आंघोळ केली. आंघोळ नाही केली, मायनर डिग्रीने ज्याने आंघोळ केली तो आजारी पडला. मला माहिती आहे शिवांगी बरोबर होती, तिला बोला येते का माझ्या बरोबर? तर हा येते ना सगळी जगभर तर फिरतो. आता 25 वर्ष होतील मी जगात फिरतोय. 2000 साली ऑस्ट्रेलिया सिंगापूर पहिल्यांदा केलं होतं. आता 25 वर्ष या जूनला पूर्ण होतात. 70 देशामध्ये मी गेलो असेल. ती बोले येते मी. बोले लोक असे बोलतात की तू परत येत नाही. तर चालेल, तुम्ही जाताय मग मी तुमच्या बरोबर आहे. बायको पण अशी माझी गावात तयारी आहे बाबा, त्याच्यामध्ये मला जर इथं येता नाही आलं तर मी तुमच्या बरोबर आहे अशी पण बायको पाहिजे. म्हणून बोललो कृष्णाच्या ते राधेने भाषण केलं पाहिजे, तर आम्हाला परिस्थिती समजेल काय चाललंय. तर याच्यामध्ये हा राजकीय विषय नाही. बर्गे साहेब आले, ते बोलतील बा निवडणूक आहे, मनोहर भाई लढले. ज्यावेळेला महेंद्र गट आणि मनोहर भाई उभे होते रमेश, वस्तू ते मनोहर धावेला मी ऐकवलंय तर महेंद्र गट उभा राहिला म्हणून माझी पार्टीचं डिपॉझिट गेलं. आणि मी पडणार आहे रामशेठ तलवार घेऊनच पाठी लागले. वेग पडल्याशी लढतोय, काँग्रेसवाले थंड आहेत. या सगळ्या चक्रव्यूहमध्ये अभिमन्यू सगळं होता. मनोहरला मदत केली मी. मनोहरला काय मी मदत केली म्हणून मनोहर त्यावेळेला आला. मागच्या निवडणुका मी नव्हतो. महेश बांडीकडे झेंडा नाही, नितीन गडकरी नाही आला. मनोहरला मी फायनान्शियल पण मदत करू दिल्या. शेवटच्या स्टेजला पैसे अरेंज करते 2-2.5 कोटी. पैसे नाही म्हणून दुसरीकडून दिले काढून मदत केली का आता वेग पडते हाय होऊ नये म्हणून, तरी मनोहर शेठ नाही. ही परिस्थिती आहे. मनापासून मी जाहीर सांगतो, मला पैसे 2.5 कोटी मी पहिल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये पैसे आता मी आले म्हणून अरेंज करून दिले. काही लोकांना आमचे सण आता वेगपल्ली पडतातच, वेगपल्ली बाहेर पडत नाही. आम्ही खर्च करत नाही. काँग्रेसच्या पुढे मला पैसे द्यायला लागले. आता वाघेरांची यांचे नाही पैसे आम्ही थांबलो नाही. काँग्रेसवाल्यांसाठी आम्ही खर्चाला पैसे काढले. एवढा ताई आम्ही महाविकास आघाडीसाठी तन मन धन. काल जे मातृला फोन आला, अरे माझ्या मुलाची इच्छा आहे, महाविकास आघाडी ज्याला तिकीट देईल त्याच्यासाठी आम्ही तन मन धनानं काम करणार. खर्च केला आपण 1 रुपया नाही आला, आम्हाला खर्च करावा लागला. वेग पाटील फेल झाले म्हणून त्यावेळेला खर्च करावा लागला. आता वाघेरे साहेबांना नाही पैसे बाबांना दावला. आता काय करतो, तुझ्या कार्यकर्त्यांकडे पैसे नाही तर द्यायला लागले. आम्ही दिले आमच्या कार्यकर्त्याला, पण काम करायला लावलं. अशी घट्टवीर महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे. आमदार इथून कोण होते मला माहित नाही. सरकार आपण बदललं पाहिजे. ज्या तुमचं फोकेस सरकार आहे फार पैसे घेतात आणि त्याच्यामुळे कामं होत नाहीत विकायचं. तर कृष्णा पाटील चांगले काम करतात. हीच जबाबदारी आहे. पडला तर पडला पाहिजे. सतत निवडून याचं काम नाही. आपण जो भाकरी जर तुम्ही फिरवली नाही तर काय होतंय, करपते का नाही महिला मंडळी नाही. आणि घोड्याला आपण सांगतो नाल जर मेला तो घोडा अडतो का नाही, गोष्टी होतात. मी बोललो जिल्हा परिषदला उभा राहा, पंचायत समितीला पुढे ये, बदलला पण पाहिजे. सारखं त्याच ठिकाणी राहायचं. तो काय होतोय, नवीन नेतृत्व. आता मी त्यांना सांगितलं समाजाची सेवा करतो, देव चांगला मला ताकद दिली. सकाळी रोज 100-200 लोक भेटतात. आमच्याकडे ऍक्सेस आहे. बीजेपी वाल्यांपासून सगळे माझ्या दारात येतात. रामशेठ सांगते काम होत नाही शिडकोचं, महेश बाली आणि प्रशांत ठाकूर नाही होणार, महेंद्र घरतकर जा. ही ताकद आहे. ही ताकद आपण निर्माण केली का लढतो आपण. आणि तुम्ही या माझ्या भागात 5-7 मैदान दिले, मी जाहीर सांगतो. ती नाही रामशेठने दिली, नाही प्रशांत ठाकूरने दिली, नाही मनोहर भाऊनी दिले, नाही महेश बालनीने दिली, नाही वेग पाटलांनी दिली. मी ही ताकद आहे. कारण मी प्रत्येक ठिकाणी बार्गेन करतो. का तुमचा एक प्रोजेक्ट असेल तर आम्हाला एक मैदान शिडकोचा त्यांचा 60-70 कोटीची जागा जाते, ते तयार नाही येत, पण आम्ही बार्गेन करतोय. अटल शेतूला जमीन दिली, आता 300 लोकांना रोजगार दिली.
आज 17,000 ते 25,000 तिथं पगार मिळतो. आपली भूमिका आहे, माझ्या दारात येणारा जर ग्रॅज्युएट आहे तर आजच्याच कामाला लागेल. अमुकच कंपनी धरून राहिली तर नाही आहे, मला पोट पाहिजे हे पाहिजे, मग तिथं कधी वॅकन्सी येणार मला माहित नाही. पण आला एखादा मला अंगठा बाजू आहे, मला ओझं उचलायचं आहे, 12-15 नोकरी द्या, त्याच क्षणी आम्ही सांगतो जा त्या कंपनीमध्ये जॉईन हो. ही ताकद आहे आणि ही ताकद देवाने मला दिली. पैसा देतो, देव बेहिशोब पैसे देतो, वाटतो त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देतो. आता त्यांना सांगितलं असंच काहीतरी कार्यक्रमाला बर्गे साहेब आलो, शिवचरित्रकार आपले प्रशांत देशमुख भाषण करत होते. भाषण संपल्यावर मी बोललो, महिला मंडळ सभापती या आहेत, त्या ताई आमच्या सरपंच उपसरपंच सगळ्या बसल्या होत्या. रायगडावर किती गेल्यात? एकही जण रायगडावर गेले. म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या या लोकप्रतिनिधी आहेत, यांना छत्रपतींचा इतिहास सांगितला जातो आणि मग आम्ही एक पण नाही गेलो. मग ठीक आहे, मला पाठवून देऊ, 200-250 जातील मला वाटला अंदाज. 1200 महिलांना पाठवल्या रायगडवर, छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आला नाही, याचाच काम काढला होत. नाना लगते अरे त्याच्यातल्या अर्ध्या प्रचाराला आपले विरोध आहे. मी बोला आपला काम काय पवित्रता महेंद्र याचा, जातील तेवढ्या महिलांना बस दिले आणि त्यांना एक पुस्तक प्रशांत देशमुखांचं दिलं का वाचा. छत्रपतींनी सांगितलंय महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा सन्मान करताय. नाही मत दिली, त्यांना नाही पटला किंवा त्यांना जास्त पैसे मिळाले असतील, पुढच्या वेळेला ते सन्मान झाला असेल झाला असेल, पण मी माझं काम सोडणार नाही. आणि कृष्णाबद्दल मला निश्चितपणे अभिमान आहे का तो त्याचा जो काम आहे तो सोडणार नाही. आणि माझं पण म्हणणं तेच आहे, मी बर्गे साहेबांना किंवा सगळ्यांना सांगितलं, रमेशला माहित आहे आम्ही बरीचशी आंदोलनं केली, कोणी लक्ष दिलं नाही. लोकप्रतिनिधी येतात जातात, लोकप्रतिनिधीचं काम काय आहे की इथल्या लोकांच्या समस्या आहेत त्यांचा प्रतीक सरपंच तू आहे, कृष्णा तू इथं काम करतोय, अनेक आजी माजी सरपंच आहे, विभाग प्रमुख आहे. आम्हाला रात्री आज ॲम्ब्युलन्स चालतात, पण कोविडमध्ये जी नाण्याची परिस्थिती सांगितली खरोखर भयानक होती. मला आमच्या जिल्हाध्यक्षाने आरशीबाईंनीच सांगितलं, बाहेर पडशील तर मरशील. मी मरेन, पण ते बाहेर जे कामगार आहेत ते कामाला जायला तयार नव्हते. कारण आमच्याकडे जसं आमचे यांच्या जहाजावर यांचे कर्मचारी आहेत, पोर्टमध्ये आमच्या सगळ्या युनियन आहेत आणि कामगार बोलले रशियाची जहाजं येतात, युरोपची येतात, जर्मनीची, सगळीकडे कोविड आहे, आम्ही जाणार नाही. मालकांचे फोन आले, कामगार नाही आले, एक पैसा पगार देणार नाही. वैभव पाटील इथं आहेत, पण काय करायचं आपल्याला परमिशन. मी कलेक्टरना बोललो, ते मला इसेन्शियल सर्व्हिस आहे, आम्ही तुम्हाला पास देतो. गाड्या कोण टाकायला तयार नव्हता, रिक्षावाल्यांना पटवले, आपल्या ॲम्ब्युलन्स सगळ्या चालल्या. हा एक मला अभिमान आहे का आम्ही सांगितलं ड्रायव्हरना जे काय होईल तुमचा आम्ही इन्शुरन्स करतो, त्यांना आम्ही सर्व किट दिले, सगळ्या ॲम्ब्युलन्स आपल्या चालल्या. ॲम्ब्युलन्सवाले पण यायला तयार नव्हते. आणि पहिल्या दिवशी आम्ही बाहेर पडलो, मिसेसला सांगायचो गेलो माणूस नुसतं घरात बसून 27 वेळेला आरटीपीसीआर डॉक्टर साहेब केला, एकदा पण पॉझिटिव्ह महेंद्र घरात नाही आला. जे घरी बसले, जे झोपून राहिले त्यातले अर्धे वरती गेले, कारण तो ऍडमिट झाला तर हार्ट अटॅकने जायचा, कारण वर पेशंट ऍडमिट केलाय नाही, नर्स बघायला येत नाही, डॉक्टर त्याला विचारतो प्रॉपर्टीचा याचा पोरावर, त्याच्यामध्ये अटॅकमध्ये गेले. आम्ही 90% लोकांनी ज्यांनी सल्ला घेतला ऍडमिट व्हायला जाऊ नको. काय होतंय कोविडमध्ये, कप येतोय, कपशीलची गोळी घे, ताप येते, तापाची गोळी घे आणि घरीच आपला वापर घ्या, किंवा तुम्हाला काय जे आपण बनवतो काढा बिडा घ्या. एक नाही गेला. शुभांगी एकदा असंच मी शेवटच्या वेळेला एकदा आम्ही 28 वेळेला आर्टिफिशियल गेला, शुभांगी बोलले मी पण करते, तिने केला तर ते आली पॉझिटिव्ह आणि मी पुन्हा शेवटला निगेटिव्ह आलो. म्हणजे काय घाबरायची गरज, घर आपला इथंच राहा. कोविड म्हणजे काय, शिलची गोळी, ताप येते, तापाची गोळी घे आणि घरीच आपला वापर घ्या, किंवा तुम्हाला काय जे आपण बनवतो काढा बिडा घ्या. एक नाही गेला. शुभांगी एकदा असंच मी शेवटच्या वेळेला एकदा आम्ही 28 वेळेला आर्टिफिशियल गेला, शुभांगी बोलले मी पण करते, तिने केला तर ते आली पॉझिटिव्ह आणि मी पुन्हा शेवटला निगेटिव्ह आलो. म्हणजे काय घाबरायची गरज, घर आपला इथंच राहा. कोविड म्हणजे काय रोग नाही ना, कोविडमध्ये घाबरायची गरज नाही. ही लढण्याची क्षमता आहे. आम्ही 3 महिने रस्त्यावर आलो. कुक फूड म्हणजे रोजच्या रोज जेवण 1200-1500 पॅकेट बनवून द्यायची एक टीम घेतली. त्यांना पण त्या बाया जर बनवायला यायचे त्यांना कॉलनीमध्ये घ्यायला तयार नसायचे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी काम केलं. सगळ्या आदिवासीवाल्यांना 1200 रुपयाचा किट, युथ काँग्रेसने आमचा चांगला काम केला. आदिवासींना उतरून देतो आम्ही, 1200 रुपयाचा किट बनवायचो. त्यात कांदे, बटाटे, साखर, बिस्किट सगळं द्यायचो. आणि फोन कोणाचे आहे ते अशोक चव्हाण, त्यांच्या पीएचा बालासाहेब थोरात, आमचे लोक इथं अडकलेत, त्या ठिकाणी आम्ही साहित्य पोचवला. माझ्या मुलाला सांगितलं आता पैशांची अडचण आहे, बोला ट्रस्टला पैसे आहेत आपले 45-47 लाख, ते बोला आपण प्लॉट भूखंड घ्यायचा, कारण आम्ही गरिबांसाठी शाळा चालवतो, 150 विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंग्रजीमध्ये जायचं आहे, 2000-4000 फी परवडत नाही, अशा घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, असे ज्यांच्याकडे उत्पन्नच नाही, अशा लोकांसाठी शाळा चालवतो.
मी बोलो प्लॉट घेऊ, पण आपण जगलो तर आपण वर गेलो तर प्लॉट कोण घेणार? हे पैसे तसेच राहतील. आम्ही ट्रस्टचे सगळे पैसे वापरले, त्याच्यामध्ये लोकांना आदिवासींना अन्नधान्य देण्याचं काम केला, कार्यकर्त्यांना पण मदत केली, हॉस्पिटलला केली आणि 2.5 महिने जवळजवळ आपण त्याच्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून आज टाटा होता पण आपण काम करतो. म्हणून आपल्या जीवनाचा सार काय ते सांगण्याचं आहे. तुम्हाला मला देवानी एकच पॉवर दिली, सगळ्यांना तेवढं पेजा दिलाय, मोठा नाही, जर डॉक्टरना जास्त दिलाय किंवा मला छोटा दिलाय असं नाही. आपण ते कार्यान्वित केलं पाहिजे आणि समाजशील जगा. नाना आपण कर्ज झाला अगदी ताकदीनं मला उतरून लोकही पाडला. आता तेच सगळे लोक सांगतात लढा आमदार, आम्ही आमदारांचे पण वर आहे. आता कुठल्या आमदारला मी फोन केला तो उचलत नाही, अशातला प्रकार नाही. एकनाथ शिंदेला रस्त्यात भेटलो तरी थांबतात, तरी हात जोडतात, अजित पवार हात जोडतात. ही ताकद निर्माण आपण केली आणि जे काय पैसे देतो बापाचे पैसे देत नाही. पुढील भांडार धन्याचा तो मला भारव आहे, मी आम्हाला आपण आम्हाला काल नव्हते, उद्या जाताना रुपये घेऊन जायचा आणि वाटले संपले तर उद्या सकाळी कामाला निघतो आपण. त्यामुळे समाज कार्यासाठी आपलं जीवन असलं पाहिजे आणि कृष्णाचे तेवढंच आपण काम केलं. आमदार व्हा, खासदार व्हा. आमदार खासदार अहंकार येतो, दादागिरी येतो, सत्ता येते, मग सत्तेत शिव्या घालतात आताचे आमदार. अशा मला अनेक कंप्लेंट येतात, फोन उचलत नाही. आम्ही सांगतो मी फोन करूच नका मला. 10 ते 12 जनता दरबार रोज आहे आणि येईल त्याच्यासाठी दरवाजा उघड्या, कोणता वशिला घ्यायची नानाला ना कृष्णाला नाही, जो येईल त्याच्यासाठी मेहनत बसलाय. उलट आम्ही सांगलो या खाली किचन मध्ये जेवढे येतील तेवढे नाश्ता बनवण्याची 2 माणसं ठेवलीत, कांदा पोहे द्या, चहा द्या. काम नाही झाला तरी माणूस समाधानाने दरवाजातून गेला पाहिजे. अन्नदान तर घडतंय, असं वारकऱ्यांना देतो, अनेक हरनाम सप्ताहवाले त्यांना देतो, प्रत्यक्ष अन्नदान होण्याचं काम या निमित्तानं होतो. आणि ही प्रभू भगवंताची सगळी गणपती बाप्पाची पॉवर आहे. अनेक घरं दिली, याच्यात कम्प्युटरमध्ये बारीक सारीक आहे. जवळजवळ 25 कोटीची घरं दिली, बंगले बांधलेत, फ्लॅट दिले, तरी पैसे कमी पडले नाही देती, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे उभे राहतील. म्हणून आज सकाळी आला कोण मला मंदिर आमचा कलश बांधतोय, किती खर्च आहे? 1.5 लाख. 50,000 द्या. मी गाववाले काही वसूल करण्याने केलंय आम्ही, पण तुमचा जर जास्त वाटा असला मग कलशच बांधून देतो. ते कालिवलीवाले आले होते तर घेऊन जा 50,000 पाहिजे तर. आपण मंदिरवाल्यांचे पैसे जागेवर देतो, नानांचे बांधे होतात, कृष्णाचे येतात, सगळ्यांचे येतात. आणि विनायकराव पैसे सांभाळून ठेवले ना का तो देव बोलते कशाला दे, हा बँकेत पैसे ठेवते, दागिन्यात गुंतवते. माझे नेहमी खाते तुम्हाला खाली दिसतील आणि तिजोरीत पैसे नाही. मी